Scene one, take one, action. First time बघेल मी आज. These new generation politicians are all highly qualified. The problem is, are they really using their experience and their education into their profession? So त्याच्यामध्ये पण खूप मोठं स्टोरी आहे पॉलिटिकल, which I can't say it on camera. Mostly youngsters, those who are confused. मला त्यांना गाईड करायचं आहे की मतदान कसं करावं, कुणाला करावं, का करावं. Precisely. That is a question. त्याच्यानंतर मी 2016 मध्ये मी यूएसच्या इलेक्शन मध्ये इंटर्नशिप पण केलेली आहे. यूएसच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये 2016. अक्षर माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं इतकं सुंदर आहे आणि तेच माझं आणि माझ्या भावाचं झालंय. आमचं दोघांचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे. आय एम शुअर यू नो, पण अक्षरावरनं सुद्धा माणसाची खूप पर्सनॅलिटी जज करता येते. म्हणजे असं म्हणतात की जितकं सुंदर अक्षर तेवढाच सुंदर माणूस. सो यू हॅव गिवन मी अ सर्टिफिकेशन वन मोर टाइम. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण, पण राजकारण म्हणजे नेमकं काय? गरीब जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण. खरं तर हे डेफिनेशन अगदी बोटावर मोजण्या इतक्याच पॉलिटिशियन्सना समजतं. कारण त्यासाठी राजकारण, और शुड आय से समाजकारण, हे रक्तातच असावं लागतं. टुडे इज अ तैत-आ-तैत विथ वन सच आउट ऑफ द बॉक्स पॉलिटिशियन. He is not for the left or the right teams, but for what is right against the wrong. North Maharashtra is his home ground. His people's love for him is his strength, and their development is his highest calling. His dreams have taken a quantum leap, and his aspirations touch the sky. This massively popular Yuva Neta has changed the essence of politics, the face of politics, and mind you, the very definition of politics. Member of the Legislative Council from the Nasik graduate constituency, former president of the Maharashtra State Youth Congress, founder of the Jai Hind People Movement, and the rightful recipient of the Ideal Youth MLA Award, आपल्या सगळ्यांच्या हक्काचा माणूस. This brave heart स्वतंत्र उमेदवार dares to stand alone. संगमनेर की जान, महाराष्ट्र की आन, जो लवकरच बनेल देश की शान. कारण हाताला हात जोडणारे जेव्हा पायात पाय अडकवून पाडतात, तेव्हा सत्यजित तांबे घडतात. थँक यू सो मच सत्यजित फॉर जॉईनिंग अस ऑन सोलसम विथ सारिका टुडे. तुमच्या एवढ्या धावपळीत तुम्ही वेळ काढून आज वेळ दिलात. आय एम रिअली रिअली ग्रेटफुल. थँक यू सो मच सत्यजित. What a introduction. थँक यू. डिझर्व इट. Absolutely. You don't seem to be a doctor by saying all this. Oh, thank you. I take it as a compliment. Thank you for having me. Thank you. So, संगमनेर पासून का सुरुवात करायची आहे? कारण ती आपली कर्मभूमी आहे. संगमनेरच्या मातीत काहीतरी खास आहे. अस्सल संगमनेरी जिथे खणेल तिथे पाणी काढतो. संगमनेरच्या या मातीने समाजाला कितीतरी दिग्गज पर्सनॅलिटीज दिल्या आहेत. क्रिकेटर अजिंक्य रहाणे म्हणा, सोशल एज्युकेटर इंदुरीकर महाराज म्हणा, आपले ऑनरेबल मिनिस्टर श्री बाळासाहेब थोरातजी म्हणा, और बिझनेसमॅन लाईक मालपाणीज, अँड आवर व्हेरी ओन फेवरेट सत्यजित तांबे. सो सिन्स दिस इज युअर कर्मभूमी, संगमनेरबद्दल काय जे आवडतं, काय जे पॉझिटिव्ह आहे, आणि जर काही नेगेटिव्ह असेल तर ऐकायला आवडेल. नाही, निश्चितच प्रत्येकाला संगमनेर म्हणजे प्रत्येकाला आपापली मायभूमी जी असते ती आवडत असते. संगमनेरला तू जसं आता सांगितलं की त्या पद्धतीने सौ शहरी एक संगमनेरी अशी एक म्हण आहे. अगदी की म्हणजे संगमनेर एक स्टँड्स आउट डिफरंटली असं आम्ही कायम, आणि एव्हरीवन हॅज देअर ओन फिलिंग फॉर देअर ओन टाउन्स. सो अँड आय थिंक दे आर मोर ऑर लेस सिमिलर फिलिंग्स फॉर देअर मदरलँड. आणि अजून एक म्हणजे अनेक लोक आहेत, म्हणजे कवी अनंत फंदी संगमनेरात होते. त्यानंतर कांताबाई खेडेकर ज्या तमाशामधल्या क्वीन महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जात होत्या त्या संगमनेरच्या होत्या. अगदी तेव्हापासून ते आताच्या
तुमच्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असलेली वैदेही परशुरामी ती अच्छा, सुद्धा ही पण संगमनेरची. संगमनेरचीच आहे. अजिंक्य तर आपला आहेच. असे अनेक लोक आहेत की जे संगमनेर मधून गाजवलंय संगमनेर. हा, म्हणजे ते मूळचे संगमनेरचे आहेत. अर्थात ते बाहेर जाऊन त्यांच्या क्षेत्रात त्यांनी मोठं नाव केलंय. पण संगमनेरचं प्रत्येकाला जसं आपापल्या भूमीचा काहीतरी अभिमान असतो तसा मलाही संगमनेरचा अभिमान आहे. जेव्हा पुण्याहून जाताना चंदापुरीचा घाट दिसतो आणि जे संगमनेर दिसतं किंवा नाशिकहून येताना कऱ्हेचा घाट ओलांडतो आणि जेव्हा ते संगमनेर दिसतं त्यावेळेसची जी फिलिंग असते अगदी ती मला असं वाटतं की एकदम वेगळी फिलिंग आहे. म्हणजे घरी आल्यासारखं. घरी आल्यासारखं वाटत असतं आणि खूप पोटेन्शियल आहे. आणि आता तर संगमनेर मला असं वाटतं की खूप जबरदस्त स्ट्रॅटेजिक लोकेशन झालेलं आहे. म्हणजे मी खूप विचार करतो की जेव्हा मी महाराष्ट्रात देशात फिरतो आणि देशात समजा आपण बिहारमध्ये जन्माला आलो असतो तर काय, किंवा महाराष्ट्रामध्ये अगदीच बीडमध्ये किंवा उस्मानाबादमध्ये किंवा लातूरमध्ये किंवा विदर्भात कुठेतरी जन्माला आलो असतो तर काय. म्हणजे आज बिहारला आपण बघतो की एका साईडला आहे ते. अर्थात बिहारने खूप चांगली प्रगती केलेली आहे. बिहारने देशाला खूप मोठे मोठे लोक दिलेले आहेत. पण स्ट्रॅटेजिक लोकेशन नाहीये. म्हणजे आज मुंबई त्यांना लांब आहे, त्यांना दिल्ली लांब आहे आणि म्हणून स्ट्रॅटेजिकली ते ओरिसा समजा फॉर दॅट मॅटर ओरिसा स्ट्रॅटेजिक लोकेशन नाहीयेत. किंवा आपल्या महाराष्ट्रामधले जे अकोला असेल किंवा वाशिम असेल, यवतमाळ असेल, या लोकांना मुंबईला पोहोचायचं असेल तर ह्यांना एक दिवस जातो. ह्यांना पुण्याला पोहोचायचं असेल तर त्यांच्यासाठी ती एक ड्रीम असते आणि ऍस्पिरेशनल लोकच फक्त पुण्या मुंबईला महाराष्ट्रातून येतात. पण संगमनेर हा असा आहे की 2 तासावर पुणे, 4 तासावर मुंबई, 1 तासावर नाशिक, असं एकदम स्ट्रॅटेजिक ते गोल्डन ट्रायंगल ज्याला म्हणतो आपण, त्या ट्रायंगल मधलं एक सिटी असल्यामुळं मला असं वाटतं की खूप पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे. येस, नक्कीच नक्कीच. तांबे हॉस्पिटल ह्याचं नाव मी इतकं ऐकलंय ना की लहानपणी सुट्टीत जेव्हा मी संगमनेरमध्ये यायचे तेव्हा माझा असा समज झाला होता की एवढा एकच डॉक्टर आहे अख्ख्या संगमनेरात. सो कमिंग टू डॉक्टर सुधीर तांबे, युअर फादर, द मॅन हू लीड्स बाय एक्झाम्पल. पण माझा प्रश्न असा आहे की सुधीर तांबे द डॉक्टर, का सुधीर तांबे द पॉलिटिशियन, का सुधीर तांबे द पीपल्स मॅन, का सुधीर तांबे द जेन्युइनली नोबल ह्युमन बिंग दॅट ही इज, सगळ्यात जास्ती प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवर कुठल्या फॅसेटचा पडला? यू गेव मी कपल ऑफ ऑप्शन्स. आणि द नोबल ह्युमन बिंग, I think it reflects in each and everything what he does. Absolutely. He was a doctor. He was one of the, of course, best doctors, but at the same time, best human being over there. कधीही पेशंट आलं तर पैशासाठी त्याला त्रास नाही. कधीही पेशंट आलं तर त्याला प्रामाणिकपणेच ट्रीटमेंट दिली जाणार. आणि तांबे हॉस्पिटलचं नाव इतकं होतं, म्हणजे त्या माझे वडील जेव्हा प्रॅक्टिस करायचे की ऍक्सिडेंट झालेला पेशंट त्याही अवस्थेत सांगायचा की मला डॉक्टर तांबेंकडे न्या. तो कॉन्फिडन्स होता लोकांमध्ये की आम्ही इथं गेलो तर आपला जीव वाचणारच आहे. तोच त्यांचा स्वभाव समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सगळीकडे आला. आणि त्यांच्याकडे एक असा ऑरा आहे की आम्ही कायम सांगतो की त्यांच्या त्या एक 5-10 फुटाच्या ह्याच्यामध्ये एखादा माणूस व्यक्ती आला तो त्यांच्या प्रेमातच पडतो. खरंय, पण हे त्यांचा ऑरा आहे आणि तो गॉड्स गिफ्ट ऑरा आहे असं मी समजतो. आणि त्यांनी त्याला डेव्हलप केलंय त्या ऑराला. त्यामुळे काही लोक असतात की ज्यांच्याकडे आपण एकदम गेलो तर आपल्याला एकदम नेगेटिव्ह फील होतं, किंवा एखाद्या माणसाकडे गेलं तर एकदम पॉझिटिव्ह फील होतं. तर तसं ह्यांच्याकडे गेलं तर असं वाटतं की हा किती प्रेमळ माणूस आहे आणि बाय हार्ट ते प्रत्येक कम्युनिकेशन करत असतात. तोच त्यांनी डॉक्टर म्हणूनही केलं, तेच त्यांनी आमदार म्हणूनही केलं, तेच त्यांनी समाजकारणातही केलं. त्यांनी संस्था पण चालू केली तर मुकबधीर मतिमंद मुलांचीच केली. म्हणजे अगदीच शाळा कॉलेजेस बाकीच्या पण ते चालवतात, परंतु सुरुवात जी केली त्यांनी ती मुकबधीर मतिमंद विद्यालयातल्या म्हणजे मुलांसाठी विद्यालय उघडून केली. सो यु नो इट सेज इज ऑल की तुम्हाला पर्सनॅलिटी जी आहे ती तुमच्या प्रत्येक प्रोफेशन मध्ये रिफ्लेक्ट करता आली पाहिजे. आणि आय थिंक ही हॅज डन इट व्हेरी वेल. आणि दॅट ऑल्सो रिफ्लेक्ट्स इन युअर पर्सनॅलिटी, ज्याच्याकडे आपण हळूहळू येऊ. एवढं नाही रिफ्लेक्ट होत, परंतु आय ट्राय माय बेस्ट. ऑफकोर्स, ऑफकोर्स, येस.
इफ यू हॅव टू क्विकली जज अ मॅन्स कॅरेक्टर, लुक ॲट हिज मदर. सो सर्वप्रथम तुमच्या आईला म्हणजे दुर्गाताई तांबेंना सोलसमचा सलाम. व्हॉट अ डायनॅमिक लेडी अँड व्हॉट अ फाईन जेंटलमन शी इज ब्रॉट अप. म्हणजे मी का म्हणते, कारण तुमच्याकडे लेगसी आहे उच्च विचारांची. म्हणजे यू आर व्हेरी लकी की तुमचे आजोबा श्री भाऊसाहेब थोरातजी, तुमचे मामा श्री बाळासाहेब थोरातजी, आणि म्हणूनच इट इज नॉट व्हेरी सरप्रायझिंग की दुर्गाताईंची जडणघडण आणि त्यामुळे तुमची जडणघडण इतक्या सुंदर संस्कारांमध्ये झाली. डू यू अग्री विथ मी? नाही, अर्थातच. म्हणजे मी परत जुना विचार मगाशी जो सांगितला, दॅट आय विल टेल यू की वी आर व्हेरी लकी वेअर वी आर बॉर्न. खरं. माझा जन्म जर एखाद्या कुठल्या तरी आड गावामध्ये झाला असता का जिथून मला कनेक्टिव्हिटी मिळाली नसते, तरी मी फार पुढे येऊ शकलो नसतो. किंवा कुठल्या परिवारामध्ये जन्म होतो तेही फार महत्त्वाचं असतं. म्हणजे मी खूप लकी आहे, मी असं समजतो की महाराष्ट्रात जन्म होणं, त्याच्यात नगर जिल्ह्यात जन्म होणं, त्याच्यात संगमनेरात जन्म होणं, त्याच्यात ह्या फॅमिलीत जन्म होणं. मला असं वाटतं की दिस इज द बेस्ट थिंग विच हॅज हॅपन टू मी इन माय लाईफ. आणि आमची आई तर नो डाऊट शी इज अवर स्ट्रेंथ. की आज संगमनेर शहरातला किंवा तालुक्यातले असे कोणतेच घरं नाही की ज्या घरातल्या लहान मुलांची सुद्धा नावं तिला माहीत नाही. इतका तिचा प्रचंड जनसंपर्क आहे. ती घरामधल्या अगदी वयस्कर माणसापासून ते लहान मुलांपर्यंत तिचं कनेक्ट आहे. आणि सगळेजण म्हणजे तिचे एक वेगळंच हे आहे की कोणाकडेही गेलो मी घरात, ताई आत्ताच येऊन गेल्या, ताईंचा फोन आला होता, आमच्या घरी असं झालं, ताई आल्या होत्या, आमच्या घरी तसं झालं, ताईंचा फोन आला होता. म्हणजे ती इतकी अपडेट असते. अख्ख्या संगमनेराच्या केअरटेकर आणि गेले 15 वर्ष ती नगराध्यक्ष आहे. आणि त्यामुळे तिने तिचं जो कनेक्ट तयार केलाय लोकांशी आणि नातं गोतं सांभाळणं, मला असं वाटतं की हे सोशल पॉलिटिकल फॅमिलीजमध्ये फार इम्पॉर्टंट असतं की नातं गोतं आपण कसं सांभाळतो. आणि ते काम जे आहे ते आमची आई अगदी मनापासून खूप चांगलं करते. अगदी मनापासून. अगदी. येस, ॲज यू सेड, यू आर लकी, नो डाऊट. पण तुम्ही त्या मिळालेल्या नशिबाला सार्थकी पण खूप लावलाय. हळूहळू अगेन विल कम टू दॅट. आय हॅव अंडरस्टूड थोडं जेवढं काय मी वाचलंय त्यात की प्रचंड लेखन, प्रचंड वाचन असतं तुमच्या घरात, म्हणजे एस्पेशली आई वडिलांचं. सो व्हॉट आय वुड लाईक टू नो इज, कोणाच्या टीचिंग्सनी सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्स झालेली आहे तुमची फॅमिली? नाही, असं म्हणजे माझे वडिलांवर वेगळे संस्कार आहेत. माझे वडील महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत, गौतम बुद्धांच्या विचाराचे आहेत. आणि त्यांचं वाचन ते खूप जास्त त्यांनी केलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचाराचे आहे. सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव माझ्या वडिलांवर खूप आहे. तसंच माझ्या आईवर गाडगेबाबांचा फार प्रभाव आहे. आणि आमचे आजोबा म्हणजे भाऊसाहेब सुद्धा, त्यांनी सुद्धा पुस्तकं, त्यांचं आत्मचरित्र, 2 आत्मचरित्र 2 पार्टमध्ये त्यांनी, अमृत मंथन आणि अमृत गाथा अशा 2 पार्टमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं. तर मला असं वाटतं की लेखन, वाचन हे आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासून आहे. आमची आजी म्हणजे वडिलांची आई, हिनी तर संगमनेर नगरपालिकेच्या लायब्ररीतले 100% पुस्तकं वाचले होते. 100% वाचले होते. 3-3 पुस्तकं, 4-4 पुस्तकं तिच्याकडे यायचे आणि ती 5-7 दिवसात ते संपून परत पाठवायची. म्हणजे आम्ही त्यांना ताई म्हणायचो, कारण सगळे त्यांना ताई म्हणायचे. तर मला असं वाटतं की ते आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे. करेक्ट. की ताईचं वाचन होतं, आमच्या वडिलांचं वाचन. अक्षर माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं इतकं सुंदर आहे आणि तेच माझं आणि माझ्या भावाचं झालंय. आमचं दोघांचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे, म्हणजे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमधलं. आणि ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर. इन एव्हरी समर वेकेशन ही यूज टू सेंड अस टू सम टीचर्स. आणि विशेष करून भुजबळ सर संगमनेरला जे होते, त्यांनी आमचं लहानपणापासून अक्षर आणि शुद्धलेखन खूप छान करून घेतलं. आय एम शुअर यू नो, पण अक्षरावरनं सुद्धा माणसाची खूप पर्सनॅलिटी जज करता येते. म्हणजे असं म्हणतात की जितकं सुंदर अक्षर तेवढाच सुंदर माणूस. सो यू हॅव गिवन मी अ सर्टिफिकेशन वन मोर टाइम. द व्हॉइस ऑफ एव्हरी वुमन इन युअर फॅमिली मॅटर्स. म्हणजे जिथे समाजात एकीकडे द गर्ल चाइल्ड इज अबॉर्टेड इन द मदर्स वूम, तिथे दुसरीकडे तुम्ही नवसाने चक्क मुलगी मागितली.
नाही, कारण आमच्या घरात मुलगी नव्हती, आम्हाला म्हणजे तशी बहीण नाही. आणि म्हणजे अर्थात सख्खी बहीण जरी नसली, घरात मुलगी जरी नसली, तरी अनेक बहिणी माझ्या अवतीभोवती आहेत. माझ्या मामांच्या मुली, माझ्या मावशींच्या मुली, आमच्या काकांच्या मुली, ह्या बेसिकली आमचं एकदम बॉन्डिंग खूप तगडं बॉन्डिंग आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तो विषय नव्हता, पण तरी पण एक मुलगी असावी घरात हे सारखं आम्हाला वाटायचं. आणि त्याच्यामुळे पहिली मुलगीच व्हावी. आणि तिचं नावही आम्ही ठरवलं होतं अहिल्या. इथेच पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटलला तिचा जन्म झाला. तर जेव्हा जन्म झाला तेव्हा मुलगी झाली असं बातमीच नव्हती, अहिल्या झाली अशीच बातमी आम्ही दिली होती. म्हणजे नावही आम्ही ठरवलेलं होतं, मुलगा झाला तर काय, मुलगी झाली तर काय. आणि मला असं वाटतं अहिल्या हे नाव सुद्धा कदाचित कुठेतरी फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ अहिल्याबाई हो, 100% टीचिंग झालं. करेक्ट. अहिल्याबाईंचं आमच्या शेतामध्ये एक छोटंसं बारव शेताच्या समोर होतं. आणि लहानपणापासून आम्ही अहिल्याबाई अहिल्याबाई ऐकायचो आणि वाचायचो. आणि अहिल्याबाईंच्या कामाने आमची पूर्ण फॅमिली प्रभावित आहे. माझे वडील, माझी आई ते तर अहिल्याबाईंचे फॉलोअरच आहेत. आणि म्हणून आम्ही अहिल्यावरूनच अहिल्या, दुसरी झाली असती तर सावित्री ठेवणार होतो. हे पण ठरलं होतं आमचं की दुसरी मुलगी झाली सूर्याच्या वेळेस, ज्यावेळेस आम्हाला मुलगा झाला त्यावेळेस सूर्या आणि सावित्री असे 2 चॉईसेस होते आमचे. पण आली साक्षात अहिल्या. हा, म्हणजे पहिल्या वेळेस अहिल्या आली. त्यावेळेस मुलाच्या नावावर आमचं एकमत झालंच नव्हतं त्यावेळेस, आणि अहिल्याच झाली. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस परत सूर्या झाला त्यावेळेस पण मुलीचं नाव आम्ही सावित्री आणि मुलगा झाला तर सूर्या असं ठेवलं. पण आता एक अवघड प्रश्न विचारणार आहे. प्रश्न अवघड आहे, उत्तर आणखी अवघड आहे. अँड कन्सिडर इट ॲज अ रॅपिड फायर. म्हणजे सांगायचा मतितार्थ काय, द आन्सर शुड बी क्विक अँड ओनली इन येस ऑर नो. ओके. मला असं जाणवलंय की अहिल्या ही सूर्यापेक्षा थोडीशी जास्त लाडकी आहे. येस ऑर नो? येस, 100%. दॅट इज ऑल आय वॉन्टेड टू हिअर. येस. कारण सगळीकडे तुमच्या बोलण्यातनं अहिल्याचा रेफरन्स असतोच. सो आय थॉट, आय जस्ट वॉन्टेड टू क्रॉस चेक की. आणि ती आमच्या मम्मीवर आहे. प्रचंड सोशल आहे. अरे वा. सोशल आहे, लोकांची काळजी घ्यायला तिला आवडतं. ती म्हणजे तिचे रिपोर्ट कार्ड जे येतात आम्हाला स्कूलमधून त्यात असतं का, शी इज व्हेरी केअरिंग. ती वर्गामध्ये सगळं मेसअप क्लिअर करायला टीचरला मदत करते वगैरे वगैरे. म्हणजे असं तिचं समाजकारण ॲट दॅट लेवल. हा, ती आणि फुल तिला आजही विचारलं तुला काय व्हायचं तर ती तेच सांगते, आय वॉन्ट टू बिकम प्रेसिडेंट. असंच तिचं. लव्हली. बट जस्ट लुक ॲट द लेवल ना, शी इज ऑलरेडी थिंकिंग अबाउट बिकमिंग द प्रेसिडेंट. लव्हली. आय विश हर ड्रीम्स कम ट्रू. पेरेंटिंग बद्दल तुमची इंस्टाग्रामवरची रील बघितली, जी विशेषच व्हायरल झाली होती. आणि अहिल्याचा त्याच्यात नमूद केलेलं होतं तुम्ही. माझ्या मते भरपूर ट्रोलिंग पण झालेलं तुम्हाला, घरात पण आणि बाहेर पण त्याच्यावर. सो व्हॉट आय वॉन्ट टू नो इज, दिस इज युअर चान्स टू क्लिअर द मिसअंडरस्टँडिंग. तुम्हाला नेमकं त्या रील थ्रू काय म्हणायचं होतं हे सांगाल मला? नाही, मी सो माय आयडिया इज की ते अहिल्या आणि मुलगी हा रेफरन्स असल्यामुळे लोकांना वाटलं की मी मुलीच्या बाबतीतच हा नियम लावावा असं बोलतोय, पण तो मुलीचा नव्हता. सी वेदर इट इज अ बॉय ऑर अ गर्ल, टिल सर्टन एज आय पर्सनली फील की दे कांट टेक देअर ओन डिसिजन्स. यू हॅव टू गाईड देम. आणि ॲट टाइम्स यू हॅव टू बी स्टबन. कारण आताचं काळ वेगळा आहे. आता मुलं खूप जास्त एक्सपोज्ड आहेत इंटरनेटला, खूप जास्त एक्सपोज्ड आहे त्यांच्या मित्रमैत्रिणींना. आणि उलट आपल्या म्हणजे पालकांपेक्षा त्यांचा वेळ हा त्यांच्या फ्रेंड्समध्ये आणि त्यांच्या त्या आयपॅड आणि कम्प्युटर आणि मोबाईलवर जास्त जातो. सो दे आर व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड विथ अदर एक्सटर्नल फोर्सेस. and in that case I think it's very important for us to guide them rightly. आणि for that you have to be stubborn at times, you know, की हे पाहिजे का नाही, हे पाहिजे. आपण खूप आता न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात. मुलांना नाराज करत नाही पेरेंट्स, मुलींना नाराज करत नाही पेरेंट्स. ते म्हणतात की नको नको, ती चिडली, थोडी रडली मुलगी किंवा मुलगा, आपण लगेच देतो. आणि मग त्यांच्या ते स्पॉइल होतात. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते मोठे होतात तेव्हा हळूहळू त्यांना रिअलाइज होतं ते, पण देन द टाइम इज गॉन.
म्हणून 18 वयापर्यंत आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू टेक द डिसिजन्स बिकॉज दे आर नॉट इन अ पोझिशन टू टेक द डिसिजन. आणि हे शक्य नाहीये तुम्ही डिसिजन घेतला आणि मुलांनी ऐकलं असं होत नाही. त्यासाठी लहानपणापासून त्यांना ते बंबार्डिंग करायला पाहिजे की टिल 18 वी आर गोइंग टू टेक ऑल युअर डिसिजन्स. करेक्ट. 18 to 25 वी विल डिस्कस विथ यू बट फायनल डिसिजन विल बी आज. अच्छा. आम्ही बोलू तुमच्याशी बिकॉज यू आर नाव मेच्युअर, यू आर मेजर, तुम्ही आता नागरिक झालेले आहेत भारताचे, तुम्ही वोट करू शकता तर तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकतात. पण 18 ते 25 मध्ये साधारणतः कोणते डिसिजन्स घ्यावा लागतात? एक असतं त्यांचं करिअर, दुसरं असतं लग्न. म्हणजे कदाचित काही मुलं 25 लग्न करतात, त्याच्यामुळे लग्न आणि करिअर हे दोन मेजर डिसिजन्स त्यांना घ्यावा लागतात. या दोन्ही डिसिजन मध्ये आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट व्हॉट एव्हर विजडम पेरेंट्स हॅव, जे काय अनुभव पेरेंट्सला आहे तो यूज झालाच पाहिजे. नाहीतर मग तो जर झाला नाही आणि जर पेरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये डायलॉग नसेल तर मग तो डिसिजन चुकण्याची शक्यता असते. म्हणून 18 ते 25 मध्ये यू डिस्कस विथ युअर किड्स, मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्ही डिस्कस करा तुला काय पाहिजे, काय व्हायचंय, का व्हायचंय, का तुला वाटतं डॉक्टरच व्हायचंय, का तुला वाटतं इंजिनियरच व्हायचंय, काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण बऱ्याचदा करिअरच्या बाबतीत मी बघितलं की पेरेंट्स तेवढे शिकलेले नसतात. मागच्या पिढीतले पेरेंट्स, आता एखादा शेतकरी पेरेंट असेल, म्हणजे आई वडील शेतकरी आहेत समजा, आणि मुलगा म्हणतो मला इंजिनिअरिंग करायचंय, तो जो वडील असतो किंवा ती आई असते ती खूप खुश होतात की आपल्या मुलाला इंजिनिअरिंग करायचंय. पण कशाचं इंजिनिअरिंग करायचंय, कोणतं ब्रांच आहेत किंवा कोणतं फ्युचरिस्टिक ब्रांचेस आहेत हे त्या वडिलांनाही माहीत नसतं. मग मुलगा जे सांगतो ते वडील करतो, मग 4 वर्षांनी तो बघतो की तो डिसिजन चुकलेला आहे. सो पॉइंट टू बी नोटेड हिअर इज दॅट यू हॅव टू यूज युअर विजडम. आता एखादा डिसिजन घेताना मला माहित नसेल तर मी माझ्या मित्रांशी बोलेल, त्यांना करेल, मग मी माझ्या मुलाला किंवा मुलीला समजून सांगेल की नाही बाबा असं नाही, असं केलं पाहिजे. म्हणून डिस्कस अँड देन फायनल कॉल. 25 पर्यंत ते इतके तयार झाले पाहिजे की आफ्टर 25 दे डोंट नीड यू. दॅट शुड बी द सीन. आता त्याच्यात मी ट्विस्ट केलंय अजून माझ्या थिअरीमध्ये. आता देर इज अ ट्विस्ट. कारण अहिल्या माझ्याशी सारखं बोलायला लागले की नाही बाबा तुम्हीच का माझे डिसिजन घेणार, तुम्हीच का घेणार. मग मी तिला सांगितलं की ॲव्हरेज एज जे आहे लाईफमध्ये ते साधारणतः 70 आपण पकडतो. 70. मी तिला काय बोललो की 70 जर ॲव्हरेज एज आहे, तुझे डिसिजन्स मी किती वर्ष घेणार आहे? फक्त 18. उरलेले कोण घेणार आहे? तूच घेणार आहे. तू जास्त डिसिजन्स घेणार आहे, मी कमी डिसिजन्स घेणार आहे. मग तिला ते पटतंय की हा बरोबर आहे, बरोबर आहे. मग मी तिला अजून पण उदाहरण देतो की आता पप्पा मम्मी आमचे व्हिएतनामला गेले होते, ओके, फिरायला. तर पप्पा मम्मींनी कुठं फिरायला जावं किंवा कसं जावं, काय करावं ह्याचं प्लॅनिंग कोण करतं? तर ती म्हणली की बाबा तुम्ही करता किंवा डॅडी, म्हणजे हर्षल माझा छोटा भाऊ आहे डॉक्टर हर्षल, त्याला ती डॅडी म्हणते. तर डॅडी किंवा बाबा तुम्हीच करता प्लॅनिंग. म्हणलं म्हणजे माझे पण काही डिसिजन्स नंतर तू घेणार आहेस. मी म्हातारा झाल्यानंतर माझे डिसिजन्स तू घेणार आहेस की कुठं जायचं, काय जायचं. बऱ्याच वेळा आई वडील म्हातारे झाल्यावर मुलंच डिसिजन घेतात, म्हणून ते पण तूच घेणार. आता पण असं सांगून पटवलंय. तर नाव शी हॅज अग्रीड टू इट. म्हणजे तिला ते मुद्दा पटलाय की ठीक आहे, हे 18 वर्ष बाबा तुम्ही डिसिजन घ्या, मग मी नंतर घेईल आणि नंतर शेवट परत तुमचे डिसिजन मी घेईल, असं करून ते. खरं तसं पण आजकालची पिढी अनलेस दे आर कन्व्हिन्स्ड, कारण इतकी स्मार्ट पिढी आहे, इफ दे आर कन्व्हिन्स्ड दे विल लिसन टू इट. मग त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे लॉजिकली. हो, अगदी अगदी, आय अग्री. सो म्हणूनच मला ही क्लॅरिटी हवी होती, कारण मला माहिती होतं कुठेतरी दॅट्स नॉट व्हॉट यू मेंट. पण ते ठीक आहे, ॲज लॉंग एज इट वेंट व्हायरल. पॉलिटिक्स इज इन युअर जीन्स. पण मला काय समजत नाहीये ना की आमच्या शांत पुण्यात फर्ग्युसन सारख्या इतक्या पीस लव्हिंग कॉलेजमध्ये मुद्दाम मिळाला तरी कुठला तुम्हाला प्रोटेस्ट करायला तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये? नाही, फर्ग्युसनला तर मी कधी आंदोलन नाही केलं. मी आंदोलन बाकी कॉलेजेसमध्ये केले बिकॉज आय वॉज स्टडिंग. पुण्यात पण बिकॉज आय स्टार्टेड माय स्टुडंट्स पॉलिटिक्स इन पुणे. सो ऑब्व्हियसली आय वॉज व्हेरी मच ऍक्टिव्ह हिअर and I was in MIT, so my majorly political career started at MIT. Okay. आणि करिअरमध्ये वेगवेगळे मुद्दे असतात. म्हणजे FTIच्या पण आंदोलनामध्ये मी आत्ता होतो मध्यंतरी, जे 10 वर्षांपूर्वी झालं, किंवा
कुठेही जिथं जिथं अन्याय होतो, एकदा तुम्ही स्टुडंट लीडर झाले की पीपल स्टार्ट अप्रोचिंग यू की आमच्या कॉलेजमध्ये असा प्रॉब्लेम आहे. मग अगदी मेसमध्ये चांगलं जेवण नसेल तिथपासून तर कशाची फी वाढवली आहे, कुठं ॲडमिशन्स होत नाहीये, कुठं कोणीतरी टीचर त्रास देत आहेत, सो व्हेरियस काइंड ऑफ इश्यूज आर देअर. अजून एक पुण्यामध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो आमच्या काळात होता, ज्याला आम्ही ॲड्रेस केला आणि दॅट्स व्हॉट मेड अस स्टुडंट्स लीडर बेसिकली वॉज की जे मुलं मुली बाहेर गावावरून पुण्यामध्ये येतात शिकायला, कारण गुगल तर त्यावेळेस नव्हतं, तर पहिल्या दिवशीच्या हॉस्टेलपासून, त्यांच्या मेसपासून, त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसपासून, व्हेअर टू गो, हाऊ टू गो, त्यांना काही माहिती नाही. तर हे जे गायडन्स होतं हे आम्ही करायचो. मग मुलींना हॉस्टेल शोधून देणे, त्यांना चांगली मेस कोणती आहे ते सांगणे, त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्यांच्याबरोबर जाऊन कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करून त्यांच्या देणे, हे जे प्रोसेस होती ही आम्ही खूप आमच्या काळामध्ये करायचो. अर्थात आता गुगलमुळं दे डोंट नीड एनी असिस्टन्स एनी मोर, बट स्टील आय थिंक की अजूनही होम सिकनेस येतो मुलांना, ते इथं आल्यानंतर त्यांना घरची आठवण येते. मग अशा वेळेस मला वाटतं की थोडं सोशल जर त्यांना पहिल्यापासून केलं तर मग ते जेलप होतात, आणि सोशल झाल्याशिवाय एज्युकेशन पण व्यवस्थित कम्प्लीट होत नाही असं मला वाटतं. खरंय, अगदी खरंय. कुठलाही इनजस्टिस असो त्याला लढा देणं आणि ती लढाई जिंकणं ह्याच्या एवढं सॅटिस्फाईंग काहीच नाही का? पण परत एक छोटासा रॅपिड फायर क्वेश्चन, आता अगदी सोप्पा आहे. पुण्यातला चहा क्रीम रोलचा अड्डा का चितळ्यांचे बेसनाचे लाडू, काय जास्ती आवडतं? नाही, चहा क्रीम रोल. एनी स्पेसिफिक लोकेशन इन पुणे? नाही, कोणतंही अमृततुल्य. अच्छा, जे जेन्युअनली म्हणजे आताचे चहावाले नव्हे, आता वेगवेगळे चहावाले येत आहेत ते नाही, जे अमृततुल्य होतं त्या अमृततुल्यचा चहा, क्रीम रोल, बुडबुल, किंवा संतोष बेकरीचं पॅटीस, अगदी हे जर चहा सोबत ह्या ज्या गोष्टी आहेत, मला असं वाटतं की त्या आता फक्त जुने पुणेकरांनाच माहिती आहे की आता नवीन लोकांना तर ते आहेत, म्हणजे पुण्याच्या आठवणीमध्ये ते मोडतं. नाही आहे, पण आता त्याचं खूप जास्त रिब्रँडिंग झालंय. म्हणजे गुडलक कॅफे सगळीकडे पण आहे आणि ते खूपच मॉडर्नाइज झालेत. त्याच्यात ती मजा येत नाही, जुनी मजा नाही. म्हणजे ती मजा नाहीये की जी गुडलक कॅफे किंवा इराणी कॅफे, आपण वेगवेगळ्या इराणी कॅफेज मध्ये जायचो चहा प्यायला, बन मस्का चाय. आता ते इतकं सोफिस्टिकेटेड करून टाकलं की ते बन बुडवायला लाज वाटते. खरंय खरंय, अगदी खरंय. एक माईक, एक संधी, समोर भरपूर माणसं आणि प्रचंड पॉलिटिकल विल, हे सगळं सोडलं तर अजून काही लागतं राजकारण्याला? विजन, ऑफकोर्स. हे काहीच नाहीये. हे तुम्ही जे सांगितलं दिस आर ऑल मीन्स, म्हणजे ते साधनं आहेत. ऍब्सोल्युटली. पण साध्य काय करायचंय हेच माहित नसेल तर त्या साधनांचा उपयोग काय? हे तर सगळ्यांकडे आहेत. पैसे असतील तर तुम्ही माणसं आणू शकता, माईक आणू शकता, चांगले कपडे घालू शकता, चांगलं सभा घेऊ शकता, चांगलं सोशल मीडिया चालू शकता. पण नेमकं तुम्हाला हे करून साध्य काय करायचं? व्हॉट इज अ पर्पज? पर्पज इन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो जोपर्यंत माहित नसेल तर दिस इज ऑल मिनिंगलेस. ऍब्सोल्युटली. सत्यजित, कधीतरी रिग्रेट होतच असेल ना की आपण संगमनेरात न आलो, पण सपोज तुमचं अपब्रिंगिंग मुंबई, नागपूर, पुणे अशा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये झालं असतं, तर तुमच्या पॉलिटिकल करिअरसाठी नॅशनल किंवा इंटरनॅशनल एक्सपोजर बेटर मिळालं असतं असं वाटतं कधी? नाही वाटत मला अजिबात. नाही वाटत? उलट मी संगमनेरात शिकलो आणि मी 6वी पर्यंत आय वॉज इन इंग्लिश मीडियम स्कूल. आफ्टर 7th, like in 7th I came to Marathi medium school. अच्छा, उलटं? I came to Marathi medium Sahyadri, and that was, I would say, the best decision which my father had taken for me. Really? Yeah, because English medium anyways, like English medium is not that great English medium in rural areas. Correct. कारण ते काय म्हणजे इंग्लिश माझं सेंट मेरीज सारखं इंग्लिश तर होऊ शकलंच नसतं किंवा नाहीच आहे. पण मराठी मीडियममध्ये शिकल्यामुळे माझे आज संगमनेर शहरात आणि तालुक्यात अगदी प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत माझे मित्र आहेत. आणि मी त्या सगळ्या म्हणजे गरीबातल्या गरीब, साध्यातल्या साध्या फॅमिलीज पासून ते अगदी मोठ्या मोठ्या फॅमिलीज पर्यंत सगळीकडं माझा वावर आहे. आणि माझं त्यांच्या किचन पर्यंतचे रिलेशन्स आहेत बाय हार्ट. आम्ही 10 वर्षांनी जरी भेटलो तरी जे हार्ट टू हार्ट जे आमचं कनेक्शन आहे
ते मला असं वाटतं की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इट इज अ आय वुड से लाईफ स्किल माझ्यासाठी होतं अगदी. की लोकांशी वागायचं कसं. आज मी बघतो की अनेक मोठ्या लोकांची जी मुलं आहेत जे मोठ्या मोठ्या IB स्कूल्समध्ये आणि तिथे शिकतात ते ज्यावेळेस गावाकडे जातात तेव्हा त्यांना फार बेसिक गोष्टी समजवाव्या लागतात हो. आणि त्या समजत नाही आणि मग त्याच्यामध्ये एक आर्टिफिशियल कनेक्ट होतो. ते दाखवताना खूप दाखवतात की आम्ही खूप डाऊन टू अर्थ आहोत आणि हे ते, पण दे आर नॉट. ते तो कनेक्टच नाहीये जो हक्क आहे. खरंय. म्हणजे मी तर माझ्या एखाद्या मित्राच्या आईला फोन करून सांगू शकतो की मी 5 वाजता येतोय, मला हे खायला पाहिजे. हे माझी ही सवय आहे. माझ्या सगळ्या मित्रांना माहिती आहे. मी फोन करून सांगतो त्यांना की तुम्ही माझ्या घरी खायला या, नाही तर मी तुमच्या घरी येतो. म्हणजे हा जो विषय आहे तर दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑफकोर्स की चांगल्या शाळेत मी शिकलो असतो, म्हणजे चांगल्या शाळेत इन सेन्स एखाद्या बोर्डिंग स्कूलमध्ये किंवा एखाद्या अजून बॉम्बेमध्ये किंवा पुण्यामध्ये एखाद्या चांगल्या शाळेत शिकलो असतो तर माझं अजून पॉलिश्ड पर्सनॅलिटी झाली असती. पण आय थिंक की माझे वडील जे आहे ते एक उत्तम उदाहरण मी कायम डोळ्यासमोर ठेवतो, कारण ते ज्ञानमाता शाळेमध्ये शिकले संगमनेरच्या, नंतर फर्ग्युसनला आले, फर्ग्युसनवरून ते BJ मेडिकलला गेले आणि ऑल हिज लाईफ ही स्टडीड इन मराठी मीडियम स्कूल, बट स्टील हिज इंग्लिश इज बेटर देन माय इंग्लिश. सो आय वुड से की तुम्ही कुठून आलात दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, तुम्ही आल्यानंतर काय केलं that is important. Absolutely well said. Absolutely. And this is exactly what I wanted to portray. But you have answered it. Yes. Really. Very well said. पण सत्यजित, इंजिनिअरिंग करता करता तुम्ही BA केलं, MA केलं पॉलिटिकल सायन्समध्ये, नंतर BBA आणि मग MBA. बराक ओबामांनंतर थेट हार्वर्ड स्कूलला पोहोचलात, केनेडी स्कूल पण पालथं घातलात. अँड नाव लॉ इज ऑन युअर माइंड. Yeah. माय सिरियस एलिगेशन अगेन्स्ट यू इज दॅट आम्हाला चुकीच्या सवयी लावताय तुम्ही. वी आर नॉट यूज टू सच हायली क्वालिफाईड अँड एज्युकेटेड पॉलिटिशियन्स. No, I don't agree to what you say. Okay. For 2 reasons. Like Okay. I'll separate this question into 2 parts. Yes. First is my educational career. I was in MIT for engineering. I was in electronics and telecommunication. In third year of engineering, due to some circumstances, I had to give up my engineering. आता त्याच्यामध्ये पण खूप मोठं स्टोरी आहे पॉलिटिकल, विच आय कॅन्ट डिस्क्लोज से इट ऑन कॅमेरा. पण मला पॉलिटिकल आंदोलनं आणि ते मी तोपर्यंत स्टुडंट लीडर झालो होतो आणि त्यामुळे मला ते सोडावं लागलं इंजिनिअरिंग सोडल्यानंतर माझा इंटरेस्ट ऑफकोर्स बिझनेस मॅनेजमेंट असल्यामुळे आय डिड माय BBA MBA अँड ऑल. देन वेन आय वॉज इन टू ॲक्टिव्ह पॉलिटिक्स आय रिअलाइज्ड की पॉलिटिकल सायन्स इज ऑल्सो अ सब्जेक्ट विच आय शुड ॲटलिस्ट नो. म्हणून मी BA पॉलिटिकल सायन्स MA पॉलिटिकल सायन्स केलं. केनेडी स्कूलला जाण्याचं आय गॉट अन अपॉर्च्युनिटी बिकॉज ऑफ राहुलजी गांधी, कारण सगळ्या पॉलिटिकल पार्टीजच्या लोकांना त्यांनी बाय इन्व्हिटेशन बोलवलं होतं केनेडी स्कूलला इन 2013-2014. तर मी त्यावेळेस तिथे गेलो आणि बॅरॅक ओबामा हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर होते. इनफॅक्ट ते शिकले तिथेच आणि नंतर तिथेच प्रोफेसर झाले होते आणि त्यांनाही पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक पॉलिसीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ही ऑल्सो डीड द सेम प्रोग्राम विच आय डीड. त्याच्यानंतर मी 2016 मध्ये मी USच्या इलेक्शनमध्ये इंटर्नशिप पण केलेली आहे. USच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये इन 2016 वेन ट्रम्प कंटेस्टेड फॉर द फर्स्ट टाइम. तर हे सगळं माझं त्याच्यामुळं हे होत गेलं. आता लॉ करायचे कारण मला आमच्या फॅमिलीचे एक मार्गदर्शक आहे प्रतापराव बोर्डे, इथं पुण्यातच राहतात आणि ते खूप दिवसांपासून मला पत्र लिहून सांगायचे की तू लॉ कर. आणि मी एकदा लॉ 7-8 वर्षापूर्वी ॲडमिशन घेतली होती, पण आय कुड नॉट परस्यू इट अगेन. पण आता यावर्षी मी लॉलाही ॲडमिशन घेतली अँड आय विल फिनिश माय लॉ इन नेक्स्ट 3 years. अँड आय वॉन्ट टू बी अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट ऑल्सो. म्हणजे मला ते प्रॅक्टिस करायची पण आहे, कारण फक्त लॉ डिग्रीसाठी न घेता आय वॉन्ट टू प्रॅक्टिस. सो दॅट्स माय नेक्स्ट गोल. पण सेकंड पार्ट which you said ki you are not used to such qualified politicians, I would not agree to that, because I think in today's generation almost everybody is highly qualified into politics. Okay, these new generation politicians are all highly qualified. The problem is, are they really using their experience and their education into their profession? Precisely. That is a question.
अँड वी कॅन हॅव अ डिबेट ऑन इट की हे करतात की नाही करत. हं. मला असं वाटतं की जितकं इफेक्टिव्हली करायला पाहिजे तेवढं करत नाही ते. ओके. काही लोक करतात, काही लोक नाही करत. पण त्यांनी जर ते केलं, आणि आपलं पॉलिटिक्स पण बदललंय, आपले पॉलिटिक्सची डिमांडच वेगळी आहे. त्याच्यामुळं किती तुम्ही हार्वर्ड केनेडी स्कूलमधून जरी आलात तरी इथं आल्यानंतर तुम्हाला ते ग्रासरूटला जे ते आहे परत तेच करावं लागतं. खरं. आणि मग तो जो तिथं मिस होतं हं. आणि देन दे गिव्ह अप. हं. नाहीतर ज्यावेळेस पहिला तो येतो त्यावेळेस ही इज व्हेरी एन्थुझियास्टिक की आपल्याला हे करायचे ते करायचे. मग लोकांच्या जशा गरजा त्याला लक्षात येतात की अरे हे तर नाहीच आहे गरज, त्याची लोकांची गरज काही वेगळी आहे, तर त्या पॉलिटिशियनला सुद्धा त्या पद्धतीने मोल्ड व्हावं लागतं. अगदी. सत्यजित, यू आर अ ट्रेंड सेटर. म्हणजे कदाचित देशातला हा पहिला MLA असेल ज्याने आपल्या टेन्युअरच्या पहिल्या 100 दिवसांचा कच्चा चिठ्ठा लोकांच्या समोर ठेवला. सो व्हॉट आय वॉन्ट टू आस्क यू इज, हाऊ डू वी ॲज वोटर्स मेक आवर पॉलिटिशियन्स अकाउंटेबल फॉर द वोट वी हॅव गिवन? So accountability is very important in politics. What I realized and what I was pursuing for last few years is that there should be accountability in each and every, rather I would say in Indian entire system. There is very less accountability in bureaucracy. There is very less accountability in judiciary. Absolutely. There is very less accountability in media. अँड ॲज वेल ॲज द एक्झिक्युटिव्ह सिस्टम, पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो. हे जे 4 पिलर आहेत डेमोक्रेसीचे, या सगळ्यांमध्ये अकाउंटेबिलिटी इज मिसिंग. आणि तिथेच main आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वेन आय गॉट अन अपॉर्च्युनिटी आय हॅड रिअलाइज की आय विल डू समथिंग टू सेट अ एक्झाम्पल की अकाउंटेबिलिटी कशी इम्पॉर्टंट आहे आणि कशी मी माझ्या पद्धतीने ती करू शकतो. मला असं वाटतं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ज्याला वोट करता त्याला डायरेक्ट 5 वर्षांनीच प्रश्न विचारणं की तू काय केलं, कुठं होता, भेटलाच नाही. ॲलिगेशन्स काय असतात, आता लोकसभेची निवडणूक चालू आहे, मेजर कॅन्डिडेटच्या बाबतीत ॲलिगेशन्स काय असतात आपले, हा 5 वर्ष भेटलाच नाही, हा दिसलाच नाही, हा आलाच नाही. आता काय होतं की प्रचाराच्या वेळेस माणूस घर टू घर जातं, नंतर निवडून आल्यानंतर घर टू घर कोणीच जात नाही, आणि मग ते एक डिस्कनेक्ट तयार होतो. मग तुमच्या घरी जो मत मागायला आला होता तो 5 वर्षांनीच परत मत मागायला जेव्हा येतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आता आलाच नाही. तर आणि मग त्याच्यात आपणही काही करत नाही. म्हणजे 5 वर्ष तुम्ही काही एफर्ट्स घेतलेले नाही की त्याच्यापर्यंत रिच आउट करून त्याला विचारायला की बाबा तुला मत दिलं होतं, तू काय काम केलंय, असं कोणीच विचारत नाही. एकही मतदार त्या निवडून दिलेल्या माणसाला जाऊन विचारत नाही 5 वर्षात की तुला मतदान आम्ही केलं होतं तर तू त्या काय कामं केली. तर मला असं वाटतं की हे दोन्ही बाजूची प्रोसेस आहे. वोटरनी सुद्धा म्हणजे सिटीजन्स ऑल्सो शुड प्ले रिस्पॉन्सिबली, आणि त्यांनी सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे, आणि निवडून आलेल्या पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हनी देखील उत्तर दिलं पाहिजे. ऑफकोर्स. बट वी ऑल नो दॅट पॉलिटिकल लिटरसी इज अ थॉट प्रोसेस. म्हणजे ते एक अवेअरनेस असतं. म्हणजे आज जो सामान्य माणूस साधी कोथिंबिरीची जुडी घेताना 2 ठिकाणी भाव करतो, क्वालिटी चेक करतो, तोच एक वोटर म्हणून पॉलिटिकल लीडर चूज करताना अत्यंत कॅज्युअल असतो. म्हणजे समटाइम्स ही डझंट इवन गो टू वोट. सो आय वॉन्ट टू आस्क यू, हाऊ आर यू मेकिंग yourself relevant in today's elections? So as I have already said on my social media that I am running a campaign now for first time voters, and it's just not for first time voters but it's for first, second, third time voters, mostly youngsters, those who are confused why to vote, whom to vote, how to vote. So I have been collecting their data and I have been communicating with them through various channels. मला त्यांना गाईड करायचं आहे की मतदान कसं करावं, कुणाला करावं, का करावं. आणि मला आय एम व्हेरी हॅपी टू से की मला आत्तापर्यंत जवळजवळ 20-25 हजार मिस्ड कॉल्स मागच्या 5 दिवसात आले आहेत. तर ह्याच्यावरूनच कळतं की मुलांच्या मनामध्ये किती प्रश्न आहेत ह्या वोटिंगला घेऊन, आणि ह्या सगळ्या मुलींना आय एम गोइंग टू ॲड्रेस देअर क्वेरीज अँड आय एम गोइंग टू गाईड देम थ्रू दिस जर्नी सो दॅट दे टेक अ राईट कॉल. करेक्ट. मला फक्त एक सब क्वेश्चन ह्याच्यात असा होता की सपोज समबडी इज स्टेइंग इन पुणे बट इज लिव्हिंग इन मुंबई, कॅन दॅट फर्स्ट टाइम वोटर ऑल्सो वोट फ्रॉम मुंबई? नो. तसं अजून नाही ना झालेलं. राईट. पोस्टल वोट्स जे आहेत दॅट इज ओनली फॉर पीपल हु आर ऑन इलेक्शन ड्युटी.
ओके. किंवा जे आर्मीमध्ये वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी पोस्टल वोट आहे, जे फर्स्ट टाइम इलेक्शन कमिशननी यावेळेस ऑनलाईन केलं आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. पण इव्हेंच्युअली मला असं वाटतं की जसं अमेरिकेमध्ये प्रॉक्सी वोट नावाची एक सिस्टम आहे की तुम्ही वोट त्या पद्धतीने करू शकता. ओके. तर मला वाटतं की आता हळूहळू टेक्नॉलॉजी आहे तर पुढच्या वर्षी पुढच्या इलेक्शन पर्यंत अजून थोडंसं त्याच्यामध्ये प्रोग्रेस होईल आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे रिमोटली ऑल्सो पीपल कॅन Can वोट. आज बऱ्यापैकी लोक मिस करतात ते, दोज आर इन अ प्रायव्हेट जॉब ज्यांना सुट्टी मिळत नाही हो ना. ते मिस करतात आणि मग ते म्हणतात ठीक आहे नाही केलं तर चालतंय, जिथे आहात तिथनं वोट करता येणार. यायला पाहिजे. मला असं वाटतं की इव्हेंच्युअली इट विल हॅपन. We are about to address the elephant in the room. A classic example of dirty, filthy politics is what we all saw when your nomination was to be declared for the Nasik graduate constituency in 2023. मला माहिती आहे की तुम्हाला त्याबद्दल जास्त आता बोलायचं नाहीये. बट माय क्वेश्चन टू यू इज की 100तले 99 लोकांचं पॉलिटिकल करिअर इथेच संपत असेल. एखादा सत्यजित तांबे असतो आणि तो तरतो. सो इफ सच इज द सॉरी स्टेट ऑफ अफेअर्स, हाऊ कॅन वी एक्सपेक्ट की आपली तरुणाई पॉलिटिक्सकडे करिअर म्हणून बघेल? आहे तो दॅट्स अ बिग चॅलेंज. म्हणजे तो मोठा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपल्याला नवीन एंट्रंट आपण त्या सिस्टममध्ये असतो तेव्हा खूप लोक असे असतात की ते तुम्हाला थांबवण्याचा डावलण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते तुम्हाला कॉम्पिटिशन समजत असतात, ते तुम्हाला थ्रेट समजत असतात आणि ते थ्रेट आणि ते कॉम्पिटिशन आणि या फिलिंगमधून दे ट्राय टू सबोटाइज यू की कशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. पण हे मला असं वाटतं फक्त पॉलिटिक्समध्ये नाही आहे, दिस इज इन एव्हरी करिअर. अँड फॉर दॅट मॅटर मला असं वाटतं की नोकरीमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही अगदी थोडंसं बॉसच्या जवळ जायला लागलात तर बाकीचे सगळे तुमचे दुश्मन होतात आणि ते सगळे तुमच्या मागे लागतात. तिथं फार मोठं पॉलिटिक्स असतं ऑफिसमधलं. तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये आलात आणि तुम्ही एखाद्याची मोनोपॉली तोडायचा प्रयत्न करताय तर ते मोनोपॉलीवाले सगळे एकत्र येतील आणि तुम्हालाच तोडण्याचा प्रयत्न करतील. हे बिझनेसमध्ये आहे, हे करिअरमध्ये आहे, हे जॉबमध्ये आहे, हे गव्हर्नमेंट जॉब्समध्ये आहे. सगळीकडे अशा पद्धतीने नवीन एंट्रंटला तो संघर्ष करावाच लागतो. तो अगदी सगळ्यांना करावा लागलेला आहे. आजपर्यंत जे सक्सेसफुल पॉलिटिशियन्स आपण बघतोय त्यांनाही तो करावा लागलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर जर्नी. तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर यू विल हॅव टू फेस इट आणि फाईट इट. पॉलिटिक्समध्ये एक छोटासा फरक आहे ना, पण तेवढी पोच, तेवढा इन्फ्लुअन्स, तेवढं बॅकिंग पण हवं ना, ॲज अगेन्स्ट बाकीचं बिझनेस किंवा बाकीचा जॉब म्हटलं तर. सो त्या दृष्टीने इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅड अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड. नाहीतर संपवणं इज सो इझी. नाही, साहजिक आहे, परंतु त्याच्यातूनही अनेक लोक पुढे येतात. असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रात पण आहेत, देशात पण आहेत की किती लोकांनी त्रास दिला तरी संघर्षातून पुढे येऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. असे अनेक लोक मला माहिती आहेत. ग्रेट, गुड टू नो. युअर टेन्युअर इज टिल 2029, बरोबर आहे? करेक्ट. सो आय वुड वॉन्ट टू नो व्हॉट आर युअर एरियाज ऑफ फोकस. म्हणजे अगदी प्राईम प्रायोरिटी तुम्ही साधारण तुमच्या मनात कुठली ठेवली आहे? आता माझं हे जे टेन्युअर आहे विधान परिषदेचं, हे 2029 पर्यंत असल्यामुळे आय स्टील हॅव 5 more years इन माय हँड. आणि माझ्या डोक्यात एकच प्रोजेक्ट आहे मेजरली. तो अर्थात मला जे प्रश्न येत राहतील ते ॲड्रेस करावं लागतील, त्यांचे इश्यूज मांडत राहावं लागेल, त्याला ते तर एक चालूच राहणार आहे. पण एक इम्पॅक्टफुल काम ज्याला आपण म्हणतो की ज्याचं इम्पॅक्ट होईल आणि ज्याच्यासाठी आय विल बी नोन, हे जे काम असतं ते मला वाटतं इनोव्हेशन नावाचं एक प्रोजेक्ट आय हॅव स्टार्टेड, यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर. कारण अनफॉर्च्युनेटली इन इंडिया देर इज नो यूथ वेलफेअर मिनिस्ट्री, सेपरेट मिनिस्ट्री. इट इज अटॅच्ड विथ स्पोर्ट्स मिनिस्ट्री. आणि जे स्पोर्ट्सचे ऑफिसर्स असतात दे ओनली टेक केअर ऑफ यूथ वेलफेअर इन इंडिया. So in India, we have SC department, we have ST department, like tribal department, we have scheduled caste department, we have OBC department, we have women department, we have physically challenged lokansa department, but we don't have a youth welfare department. India doesn't have any youth welfare separate ministry. It is attached with sports. महाराष्ट्रात पण तेच आहे.
So through this innovation, I am trying to create a platform where youth of my area will feel that this is their platform. They can come, talk, speak, understand, discuss whatever they want in 4 E's: education, employment, entrepreneurship, and essential for livelihood. So in education, everything regarding the scholarships and all admissions and everything. In employment, government jobs, private jobs, how the training should be done and all. Entrepreneurship, how is private funding, how is government funding, what are the government schemes for entrepreneurs, how do they promote it. And essential for livelihood, we are taking care of 4 major things. One is health, one is wellness, because mental health is also a big challenge these days, and political literacy and financial literacy. So this is a package for youth where they can go, and it will be their own platform, त्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ, where they can go and share their problems and we'll be there to guide them. Excellent initiative. Yes. Really excellent. म्हणजे तुमच्या डोक्यात हे येणं, because I know that you have a lot of हे to do something for the youth. But इतकं या लेवलचं असेल. आणि जस्ट एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न, सपोज एखाद्या युथला इन्फॉर्मेशन मिळाली, प्लॅटफॉर्म मिळाला, नॉलेज मिळालं आणि चुकून त्याच्याकडे फंड्स लॅक होत असतील, तर can he expect that help also on this platform? So basically we will not be doing funding as such. आम्ही नाही करणार ते, but we'll guide them. See, this is more about information. तर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ की तुम्ही इथे जर गेला तर तुम्हाला फंडिंग मिळू शकतं. ते जाण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्हाला ही गव्हर्नमेंट स्कीम आहे, त्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. गो अँड अप्लाय. ओके. सो इट इज मोर ऑफ अ, सो वी विल बी कॅटलिस्ट. करेक्ट. या सगळ्या प्रोसेसमध्ये हँड होल्डिंग जे त्यांना पाहिजे, that we will be doing. We will be catalyst to take them to the right place. Correct. त्यांचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि जगात कुठं सोल्युशन आहे त्याच्यामधलं कॅटलिस्ट बनण्याचं काम करायचंय. दे शुड नॉट बी डिपेंडेंट ऑन गुगल फॉर एव्हरी प्रॉब्लेम. दिस इज अ बॉटम लाईन. सुपर. आणि त्यासाठी नाव वन थिंग विच वी आर गोइंग टू डू इज आय एम लॉन्चिंग अ एंटरप्रेन्योर्स प्रोग्राम नेक्स्ट वीक. आणि ज्याच्यामध्ये आम्ही एक कॉम्पिटिशन घेणार आहे आमच्या नॉर्थ महाराष्ट्रामध्ये, की जे काय स्टार्टअप्स आहेत आणि इन्क्युबेटर्स आहेत, इन्क्युबेशन स्वतःचे प्रोजेक्ट्स करतायत, त्या सगळ्यांची एक कॉम्पिटिशन घेऊन वी आर गोइंग टू सिलेक्ट 5 गर्ल्स अँड 5 बॉयज ॲज यंग एंटरप्रेन्योर्स अँड गोइंग टू टेक देम टू सिंगापोर. आणि आम्ही त्यांना जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, प्रायव्हेट फंडिंगवाले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं मीटिंग आम्ही अरेंज केलंय. सो दिस इज इन असोसिएशन विथ सिंगापोर गव्हर्नमेंट. आणि तो प्रोजेक्ट देखील जय हिंद पीपल्स मुवमेंट जी आमची ऑर्गनायझेशन आहे, आमचं ठरलंय आता, ना आम्ही त्यांना जूनमध्ये तिकडे घेऊन चाललोय. आपण आत्ताच बोललो तसं, दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट, अन एज्युकेटेड पॉलिटिशियन अप्लाइंग हिज एज्युकेशन फॉर द गुड ऑफ द पीपल. दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल. हा, सो बेसिकली लॉट ऑफ पीपल आर डुईंग लॉट ऑफ थिंग्स आर बीन हॅपनिंग इन इंडिया. लॉट ऑफ यंग पॉलिटिकल पीपल आर ट्राईंग हार्ड, आणि दॅट इज द रे ऑफ होप, आय वुड से. Today, you know, while talking to you, Atlat, you have managed to change my perception of Indian politics. And I'm glad that it's changing for the better. It will change, but the speed is very slow. Never mind, we'll get there someday. But that someday should happen in our own life, you know. that is important. Otherwise, because in 2047 we are going to complete 100 years of independence. आणि जे विकसित भारत आणि हे सगळं 2047चं एक ड्रीम पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आपल्याला दाखवत आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस या भारतीयांच्या ॲस्पिरेशनला एक टार्गेट दिलं गेलं. अब्दुल कलामांनी सांगितलं की 2020 इंडिया 2020 इंडिया 2020. आता इंडिया 2020 पर्यंत काय अचीव्ह झालं, दॅट इज $1 मिलियन क्वेश्चन. त्यानंतर आता 2047चं आपण टार्गेट ठेवलंय. तर मला असं वाटतं की हे खूप लांबचे टार्गेट्स आपण सेट करतोय. वी हॅव टू बी फास्ट and maybe to achieve the things. Have shorter targets, achieve them. Yeah, we will have to be very fast. Very fast. म्हणजे या स्पीडनी हे पॉप्युलेशन, एवढा मोठा देश, डायव्हर्सिटी आणि हा स्पीड, याने आपल्याला अजूनही 100 वर्ष लागतील असं मला वाटतं. फायनान्शियल लिटरसी बद्दल तुम्ही खूप सिरियस आहात. म्हणजे इतकं की मुलं झाल्या त्यांचं बँक अकाउंट उघडणं, पॅन कार्ड, एक्सेट्रा एक्सेट्रा.
इज देअर बाय एनी चान्स तुमच्या अगदी जवळच्या माणसांच्या सर्कलमध्ये डू यू हॅव मोर ऑफ मारवाडीज? नाही, बट आय लाईक टू स्पेंड टाइम विथ मारवाडी फ्रेंड्स. So whenever I get bored, whenever I feel low, I have two places where I go. One is architects, because some kind of creation is happening there. Visualization असतं. तर माझ्या आर्किटेक्ट फ्रेंड्सच्या ऑफिसमध्ये मी जाऊन बसतो. माझे 4-5 मित्र आहेत आर्किटेक्ट, जे आर व्हेरी रिनोन्ड आर्किटेक्ट्स. मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतो आणि ते काय काम करताय ते बघत असतो. तो आय फील व्हेरी हॅपी, कारण काहीतरी क्रिएट होत असतं, काहीतरी व्हिज्युअलाइज होत असतं. आणि सेकंडली आय गो अँड सिट विथ माय बिझनेसमन मारवाडी फ्रेंड्स और माय चार्टर्ड अकाउंटंट्स. माझे 2-3 चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, मी त्यांच्याकडे जाऊन बसत असतो. कारण मग त्यांचे ते मोठे मोठे आकडे वगैरे बघितल्यावर मग आपल्याला वाटतं आपला प्रॉब्लेम छोटा आहे, काही हरकत नाही, आणि देन आय फील गुड. असं आहे. एक्झॅक्टली. वी लिव्ह फॉर द पीपल हा तुमच्या फॅमिलीचा मोटो आहे. संडे इज ऑल्सो नॉट अ हॉलिडे, म्हणजे संडेला इनफॅक्ट ज्याचा जो प्रॉब्लेम आहे घेऊन तुमच्याकडे येऊ शकतो. सो या सगळ्या ह्याच्यात वेन डू यू टेक अ ब्रेक? असे लॉंग ब्रेक नसतात, पण छोटे छोटे ब्रेक्स घेतो. कधीतरी हाफ डेचा ब्रेक असेल तर पटकन जायचं, किंवा छोट्या छोट्या गोष्टी. आणि ब्रेक बेसिकली मी ठरवलं होतं, म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते इट कुड नॉट हॅपन, बट ऑन माय 40th बर्थडे आय हॅड प्लॅन टू टेक अ सबॅटिकल फॉर लाईक 4-5 months. ओके. पण ते मी निवडून आलो, इलेक्शन झालं, अचानक मला उभं राहावं लागलं. नाहीतर मी ठरवलं होतं की 40व्या वाढदिवसाच्या वर्षी एक 3-4 महिन्याचा ब्रेक घ्यायचा आणि वर्ल्ड टूरवर जायचं, पूर्ण जग एक्सपिरियन्स करायचं. पण ते होऊ शकलं नाही, कारण हे असं झालं. तर मी आता त्याला छोट्या छोट्या ट्रिप्समध्ये डिवाइड करतोय, अँड आय एम गोइंग टू फिनिश इट इन नेक्स्ट 2 years टाइम. समजा सत्यजितनी स्वतःसाठी कधी जगावं असं ठरवलं तर व्हॉट विल ही बी डुईंग? व्हॉट डू यू लाईक टू डू इन युअर मी टाइम? I mean, there are a lot of things, you know. Traveling is my passion. Okay. I like to travel. Traveling me karel. I like road trips. I like solo trips. I like family trips. Friends बरोबर जायला आवडतं. So traveling is my passion. Okay. So that I will definitely do. आणि येस, म्हणजे आता जसं मी सांगितलं, लॉ मी करतो आहे. तर लॉ करण्याचं कारण पण असं आहे की माझे खूप लॉयर फ्रेंड्स आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं लिगल अॅक्युमेंट खूप चांगलं आहे, आणि म्हणून तू लॉ केलं पाहिजे, यू विल बी सक्सेसफुल लॉयर. तर मी म्हणलं लेट्स ट्राय दॅट ॲज वेल. थोड्या दिवसांनी मेडिसिन आणि चार्टर्ड अकाउंटंटचे एवढे 2च राहतील. का? कारण फॉर यू टू डू. अरे नाही, ते सगळंच झालं. चार्टर्ड अकाउंटंट इज व्हेरी टफ करिअर, आणि मेडिसिन तर ऑफकोर्स इज व्हेरी टफ. सो यु नो, पण लॉ इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट. आणि पण त्याच्यात एक एक्साइटिंग पार्ट असतो की रोज नवीन काहीतरी चॅलेंज येत असतं, त्याच्यामुळं ते एक वेगळं एक्साइटमेंट असते त्याच्यात. टुडे वेन बोथ पेरेंट्स आर वर्किंग, आपल्या मुलांशी संवाद कमी होत चाललाय. आय वॉन्ट टू नो हाऊ डू यू अँड युअर वाईफ डॉक्टर मैथिली ताई मॅनेज टू गिव्ह क्वालिटी टाइम टू युअर चिल्ड्रन? आहे, तो खूप मोठा चॅलेंज आहे बेसिकली. सो वी ट्राय टू टेक देम आउट फॉर डिनर्स, ट्राय टू टॉक टू देम. आणि सूर्या तर खूपच लहान आहे, 2च वर्षाचा आहे, त्याच्यामुळे त्याला अजून त्याला जितकं आम्ही बाहेर नेऊ तेवढा आम्हाला त्रासच होतो, कारण ते सांभाळायचं अवघड असतं. पण अहिल्या बरोबर येस, वी ट्राय टू टॉक टू हर, आणि तिच्याबरोबर बोर्ड गेम्स खेळणं. तिला आता मी चेसचा क्लास लावला आहे, कारण चेस ही खूप इम्पॉर्टंट गेम आहे, फोकस, कॉन्सन्ट्रेशन हे सगळं होण्यासाठी. तर असं काही छोट्या छोट्या गोष्टी मी करत असतो. पण तुम्ही इतकं ट्रॅव्हल करता की तुमचं आणि मैथिली ताईंचं इज ॲज गुड ॲज अ लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. हो, लॉंग डिस्टन्सच आहे, कारण आय हार्डली मीट देम वन्स और ट्वाइस इन अ मंथ. म्हणजे तुमचं ठीक आहे, बट आय डोंट नो हाऊ मैथिली ताई मॅनेजेस. नाही, शी इज अ व्हेरी सपोर्टिव्ह वाईफ, आणि ती स्वतः बिझनेस पण सांभाळते, सगळं काम करते, आणि शी इज व्हेरी हार्ड वर्किंग. म्हणजे त्याच्यामुळे आणि शी इज व्हेरी इंडिपेंडेंट. तिला तिचं डिपेंडन्सी कोणावर नाहीये, काहीच नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे ती मुलांनाही सांभाळते, ती स्वतः बिझनेसही सांभाळते,
आणि अगदीच कुठं फायर फायटिंग सिच्युएशन असेल तरच मला बोलवलं जातं. अदरवाईज शी हँडल्स ऑन हर ओन. बट कमिंग फ्रॉम अ नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड, शी रिअली डिझर्व्स अ पॅट ऑन हर बॅक. अवघड आहे हे मॅनेज. इट इज अ नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड, बट शी कम्स फ्रॉम अ जॉईंट फॅमिली. सो आय वुड से दॅट अपब्रिंगिंग इज व्हेरी सोशल. आणि जॉईंट फॅमिलीमधून आलं तर एक माणसाची पर्सनॅलिटी वेगळी होऊन जाते. खरं. त्याला दुसऱ्याची काळजी कशी घ्यायची, ह्याचं सगळ्यात दुसऱ्याचं मन कसं राखायचं हे बेसिक असतं सोशल ह्याच्यामध्ये, आणि ते तिच्याकडे आहे. We are almost coming to the end of it. Yeah. If you were not born as a तांबे, जर तुम्ही भाऊसाहेब थोरातांचे नातू नसतात तर आज सत्यजित काय करत असता? नाही, आता एवढं मी कधी विचार केलाच नाही की ते नसतो तर काय केलं असतं. पण मला असं वाटतं की माणसाचा जन्म काहीतरी पर्पज घेऊनच झालेला असतो आणि एक डेस्टिनी असते. आय बिलीव्ह इन दॅट की मला ह्या परिवारात जन्म झालाय याचा अर्थ मला काहीतरी टास्क आहे जो मला करायचा आहे, आणि तो माझ्या आजोबांपासून प्रेरणा घेऊन, माझ्या आई वडिलांपासून, माझ्या मामांपासून, माझ्या फॅमिलीपासून तो पुढे कसा घेऊन जाता येईल हाच माझा प्रयत्न असणार आहे. त्याच्यामुळं जो कोणी जन्माला येतो तो काहीतरी टास्क घेऊन, काहीतरी पर्पज घेऊनच आलेला असतो. ते समजावं लागतं, ते ओळखणं फार अवघड असतं, ते इतकं सोपं नाहीये. बट इफ वन्स यू रिअलाइज की व्हॉट इज अ पर्पज इन युअर लाईफ, मला वाटतं की द जर्नी बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग. हॅव यू रिअलाइज्ड व्हॉट इज द अल्टिमेट पर्पज ऑफ युअर लाईफ? I have realized. I won't share it right now, but I have realized it. Great, good to know. Yes. I have realized it during my COVID times, you know. Okay. That was a time which changed my life. So I am also a big time follower of Bob Proctor. Bob Proctor is a influencer आणि त्यांनी खूप लोकांना गाईड केलेलं आहे आणि मी त्याला फॉलो करतो बॉबला. आणि बॉब इज नो मोर नाव. ही लास्ट इयर ही पास्ट अवे. तर पण द सिक्रेट मध्ये पण बॉबचं आहे आणि बॉब खूप चांगलं मोटिवेट करतो सगळ्यांना. आय हॅव बीन फॉलोइंग हिम. आय थिंक आय हॅव गेस्ड साधारण. ओके, सोलसमचा शेवटचा प्रश्न. एनी लेसन दॅट लाईफ हॅज टॉट यू अँड विच यू वुड लाईक टू शेअर विथ आवर व्ह्यूअर्स? असे खूप आहेत, म्हणजे आय वोंट बी एबल टू से वन. पण मला असं वाटतं की कोणाशी भांडण करू नये हा एक फार महत्वाचा लेसन आहे. की मी आता बघतो की घराघरात प्रॉपर्टीवरून भांडणं आहेत. रस्त्यावरून गाडीचा धक्का लागला तरी अगदी लोक मारामारी खून करण्यापर्यंत येतात, जेव्हा की ते चुकून झालेला ऍक्सिडेंट असतो. 99% केसेसमध्ये रस्त्यावर झालेला जो ऍक्सिडेंट असतो तो चुकून झालेला असतो. तो कोणी एकमेकाला ओळखत पण नसतं की त्याला म्हणजे घातपात असावा. त्याच्यामुळे भांडणावर उतरणे हा एक आपल्याकडची जी पद्धत आहे, मग ते प्रॉपर्टीवरून भावाभावांमध्ये असेल किंवा फॅमिलीज मधले डिस्प्यूट्स असतील किंवा पॉलिटिकल रायव्हरी असेल, बिझनेस रायव्हरी असेल किंवा रस्त्यावरचे भांडणं असतील, मला एक असं वाटतं की ह्याला काहीच स्थान नाहीये आपल्या लाईफमध्ये. कारण लाईफ इज टू शॉर्ट आणि एकच जीवन आहे. त्याच्यात आपण सगळे, आणि इतकं इंटरेस्टिंग आहे की आता भारताची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटीची आहे आणि जगाची लोकसंख्या साधारणतः 700-800 कोटीची जगाची लोकसंख्या आहे. या 700-800 कोटी लोकांमध्ये तुम्ही किती लोकांना ओळखता? हजारात आहे. म्हणजे मी तरी सोशल पॉलिटिकल लाईफमध्ये असल्यामुळं मी थोडं जास्त ओळखत असेल, पण एखादा सामान्य बिझनेस करणाऱ्या माणसाला किंवा कोणत्याही साध्या नागरिकाला जर विचारलं की तुम्ही किती लोकांना ओळखतात, तर आपल्या मोबाईलमध्ये असलेले फोनबुक मधले नंबर्स सोडून त्याला डबल करा, ह्याच्यापेक्षा जास्त लोकांना आपण ओळखत नाही. किती लोकांच्या लाईफमध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती आहे? ते तर अजून कमी आहे. ते फक्त आपले फ्रेंड्स, फॅमिली यांच्याबद्दलच आपल्याला माहिती असतं. मग आपण जर ह्या 700-800 कोटी लोकांमध्ये फक्त 5000 लोकांना ओळखत असू, तर मग जे 5000ला ओळखतो त्यांच्याशी तरी नीट राहायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की दिस इज समथिंग विच आय हॅव बीन फॉलोइंग. मी त्याच्यामुळे माझं कोणाबद्दलच वाईट मत मनामध्ये कोणाबद्दलच नसतं.
आणि कोणाबद्दलच मी द्वेष किंवा राग मनामध्ये ठेवत नाही. थँक्यू थँक्यू सो मच. व्हेरी मच. थँक्स फॉर हॅव्हिंग मी. नेतृत्व आणि कर्तृत्व हे कुणाकडून उधार मागून मिळत नसतं, पण ते स्वतःलाच कमवावं लागतं. तसंच मान हा त्याची जाण असणाऱ्यांनाच मिळतो, कारण सगळेच राजकारणी सारखे नसतात. काही सत्यजित तांबे असतात. सत्यजीत, we would like to see you beyond Maharashtra at the center, because कल का नया सुनहरा भारत definitely deserves leadership like yours. Solsam wishes you a smashing political Thank you. career ahead. Thank you. And we hope that you will join us one more time to for celebrate when you take charge as a minister. Sure. Arey, thank you so much for the best wishes. Thank With you. that hope and promise, we conclude on Solsam today. Thank Do you. like, share, subscribe and comment on Solsam with Sarika, where we bring to you yet another person behind the persona. Till then, take care guys. Life is short. Live it fully, love unconditionally and laugh out wholeheartedly. Thank you and God be with all of us.